अहो, दाराला कुलूप म्हणजे मोना पुन्हा बाहेर गेली वाटतं. छे, आपलं चुकलं. हा, आपलं नाही, तुझं. तू हे देवीच्या दर्शनाचं कशाला काढलं? अहो, पण मग तुम्ही नाही म्हणायचं ना, नसतो गेलो. आता भांडून काही उपयोग होणार आहे का? ह्या मुलीला काय झालंय तेच मला समजत नाही. हो ना, तरी मी त्यांना सांगून गेले होते लक्ष ठेवा म्हणून. आता कुठे गेली असेल ही? काय काय करायचं हो आपण? मी जावई बापूंना फोन करतो. नको नाही, म्हणजे त्यांनी आपल्याला बजावलं होतं की काही झालं तरी तिला बाहेर जाऊ देऊ नका म्हणून. हो हो, मग मी तिलाच फोन लावते आणि बघते कुठे आहे ते. हो, घे. बोलतेय वाटतं कुणाशी तरी फोनवर. मी मनूला फोन लावते. हो हो. हाँ जी बोल. मनू काय ग आजी, काय झालं? मनू, अगं दाराला कुलूप आहे. मोना बहुतेक परत कुठेतरी गेलीये. तिला फोन केलास का तू? अगं हो, फोन बिझी लागतोय ना. त्यात अगं ती घरात असेल म्हणून आम्ही चावी सुद्धा घेतली नाही. ओके, मी करते तिला फोन. तुम्ही शेजारी बसा, मी आलेच. बरं. ताई, कुठे आहेस तू? दळवींच्या दरवाजात उभी आहे मी. का? का म्हणजे? सासरे माझं मानसी. मग मी दळवींच्या घराबाहेर उभी आहे कारण दरवाजाला कुलूप आहे. मग काय मग? मानसी, विक्रांतला सांग मी त्याची इकडे वाट बघते. ओके, बाय. आता विचारणारच होते की ताईशी बोलणं झालं का, पण उत्तर मिळालं मला. विक्रांत, मी कधीपासून नोटीस करतेय डिस्टर्बन्स वाढत चाललाय तुझा. पर्याय नाही आता तरी माझ्याकडे. पर्याय आहे पण तो तुला नकोय. मानसी, नको विचार करू इतका. तुला विचार करायचाच असेल तर निर्मला आत्या ज्या केसबद्दल बोलल्या त्याचा विचार कर, आणि त्याचा विचार करण्यासाठी आधी रिलॅक्स हो. हे बोलणं खूप सोपं आहे मानसी. आजवर खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स मी सक्सेसफुल केली आहेत. म्हणजे कधी टेन्शन आलं नाही, बर्डन आलं नाही असं नाहीये. पण हे बर्डन त्यावेळच्या बर्डन सारखं नाहीये. खूप सारी रिस्क होती पण मी असा ब्लॉक कधीच झालो नाहीये. इतका गप्प कधीच नव्हतो मी. जेव्हापासून हे सगळं घडलंय ना, तेव्हापासून या सगळ्यापासून खूप खूप दूर जातोय असंच फिलिंग येते मला. पण तुझ्यापासून कोणीच लांब गेलं नाहीये विक्रांत. इतकंच आहे की तू कोणात मिसळत नाहीयेस. तू एन्जॉय करणं विसरलायस. संत्या आणि प्लायवूड आहेत पण तू त्यांच्याबरोबर गप्पा मारायला विसरलायस. एकट्यात काय होईना गाणं गुणगुणायला विसरलायस. खेळ विसरलायस. पार्टी मधली धमाल विसरलायस. आणि आपण एखादी गोष्ट विसरलो म्हणजे ती काय निघून जाते का? ज्या गोष्टी करून गंमत वाटत होती,
मजा यायची, त्या गोष्टी आठवणं इतकं कठीण नाहीये रे. मन म्हणजे गोडाऊन नाहीये की आठवणी आठवणं इतकं कठीण होईल. बघ बघ, आत्ता तरी काही आठवतंय तुला? एखादी जुनी पार्टी किंवा मित्रांबरोबर? एन्जॉयमेंटची ही धरपकड सोड यार. सॉरी, हे यार बीर मी कॉलेजला असताना म्हणायचे, विसरलेच होते. एनिवे, माझं सोड. तू या पार्टीला जातोयस, दॅट्स इट. नाही विक्रांत, मानसी, मी नाही म्हटलंय ना. प्लीज विक्रांत. ठीक आहे, जातो मी पार्टीला. तुला पण यावं लागेल का? आता म्हण ना. हो म्हण. म्हणून म्हणतोय जाऊ दे. येते मी पार्टीला. तुला जर तुझ्यातला जुना विक्रांत भेटणार असेल तर मी येते. आधीच खूप वेळ गेलाय, आता आणखी वेळ घालवण्यात अर्थ नाही. मी घरी जाऊन येते. तयारी करायची आहे ना विक्रांत? स्माइल. हो, मनूला तुम्ही सांगितलंत ना वधूवर सूचक मंडळात जायचंय ते? हो सांगितले, आणि ती म्हणाली सुद्धा मी येते म्हणून. हा, वा, म्हणून तुमचं म्हणणं सिरियसली सुद्धा घेतलं. असं का ग म्हणालीस? सहजच. काय ग? आजी सहज म्हणाले. अगं पण तिने फॉर्म सुद्धा भरून दिलाय. मनात नसतं तर दिला असता का? हा, आता अपेक्षा जरा काहीतरी विचित्र लिहिली आहेत तिने, पण नको असं काही म्हणत नाहीये ती. अरे वा, मला नंतर सांगा तिच्या काय काय अपेक्षा आहेत ते. हेलो, हाँ बोल. कैसी है? रियली? मनू, किती वेळा सांगितलंय तुला बसून पाणी पीत जा. सॉरी आजी, अगं खूप तहान लागली होती मला, घसा कोरडा झाला होता. अगं काय चाललंय तुझं? आत्ताच तर तू आलीस. जरा 2 मिनिटं शांतपणे बस. नाही आजोबा, निघावं लागेल मला लगेच. निघावं लागेल म्हणजे? अगं आपल्याला जायचंय वधूवर सूचक मंडळात. आजी सॉरी ग, पण प्लीज आज नको. नाही नाही, आज मी तुझं काही ऐकणार नाही. आजी प्लीज प्लीज प्लीज, आज माझं खूप महत्वाचं काम आहे. आई अजून 3 आठवडे आहेत. कमाल आहे तुझी. अरे तू गायनायक आहेस, तुला सांगायला हवं का? डिलिव्हरीची तारीख 15 दिवस मागे पुढे होऊ शकते ना. आता मी ह्यांना थांबवूही शकत नाही आणि हे थांबणाऱ्यातलेही नाही. म्हणजे तू जो बॉम्ब दाखवून मला इतके दिवस घाबरवत होतीस ना, त्या बॉम्बची वातच काढून मी फेकून दिली. म्हणजे काय? मी डिवोर्स पेपर्सवर सही केली.